अंजनगाव सुरजी तालुक्यातील लखाड येथील अर्चना लबळे वय 27 वर्ष या महिलेने रविवार रोजी सकाळी 4:30 वाजताच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली। मुलीच्या नातेवाईकाने केलेल्या आरोपावरून दुपारी 5 वाजेपर्यंत मृतदेह उचलण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सविस्तर वृत्त असे की लखाड येथील अर्चना लबळे या महिलेने सकाळी 4:30 वाजताच्या दरम्यान स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। महिलेला घराच्या लोकांनी दोरी कापून तिला अंजनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। यानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी कौटुंबिक त्रास असल्याचे ती वारंवार सांगत होती। तिला हृदयविकाराचा बहाणा करून तिला गळफास देऊन तिचा पती, सासू आणि सासरे या तिघांनी मिळून तिची हत्या केल्याची तक्रार अर्चनाची आई बेबीबाई मनोहर सवाई बहादुरे यांनी पोलीस स्टेशन अंजनगावला दाखल केली। त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात जोपर्यंत सर्व आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही शव नेऊ देत नाही असा पवित्रा उचलल्याने सायंकाळी 5 वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परंतु पोलिसांनी मृतकाच्या पतीस अटक केल्यानंतर वातावरण शांत होऊन सायंकाळी 6 वाजता मृतक अर्चनावर लखाड येथे अंतिम संस्कार करण्यात आला। मृतक अर्चनाच्या मागे एक 5 वर्षाचा मुलगा व 9 वर्षाची मुलगी असून ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी दिवसभर चोख पोलीस बंदोबस्त व मध्यस्थी करून मार्ग मोकळा केला। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।